रामराम मंडळी, गावगाड्यांच्या गोष्टींचा आज 105वा भाग. परवा एक बातमी वाचनात आली. मध्य प्रदेशचे राज्यपाल महोदय महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेले होते आणि त्यांनी काही गावांना भेटी दिल्या आणि त्यावेळी ग्रामस्थांनी ज्या काही अडचणी त्यांना सांगितल्या त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र त्यांच्याकडे नाही आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड, असं ग्रामस्थांनी सांगितलं. आता आधार कार्ड नसणं ही शक्यतेच्या कोटीतली गोष्टच वाटत नाही. मला इथे बसून असं वाटत होतं की सगळ्यांना आधार कार्ड ऑलरेडी मिळालेली आहेत. पण जर ही अशी खरंच वास्तविकता असेल तर स्वयंसेवी संस्थांना माझं असं आवाहन आहे की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे जर दस्तऐवज कोणाकडे नसतील तर ते दस्तऐवज मिळवण्याचा म्हणून एक सप्ताह वर्षातनं पाळावा, जेणेकरून जे जे दस्तऐवज मिळालेले नसतील, आधार कार्ड असेल, 7/12 असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, अगदी हल्लीचं सॉईल कार्ड असेल, या पद्धतीची सर्व प्रकारचे जे दस्तऐवज आवश्यक असतात ते संबंधित प्रत्येकाकडे असावेत, ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. याचं दुसरं कारण असं आहे की हे सगळे दस्तऐवज वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेताना आवश्यक असतात आणि असे लाभ घेण्यासाठी जर दस्तऐवजच नसतील तर ते कुटुंब, ती व्यक्ती त्या लाभापासून वंचित राहू शकते. त्यामुळे शासकीय योजनांच्या छत्राखाली सर्व संबंधितांना आणण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे महत्त्वाचे नागरी दस्तऐवज असणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ही बाब वाटताना किरकोळ वाटते, पण योजनांच्या अंमलबजावणीचा प्रश्न आला की हिचं महत्त्व आपल्याला कळतं. म्हणून स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात जर समजा कुठला तरी एक सप्ताह तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांशी बोलून दस्तऐवज सप्ताह म्हणून जर पाळला तर अशा पद्धतीची जी वंचित घरं असतील त्यांच्यापर्यंत हे दस्तऐवज पोहोचवणं शक्य होईल. बरं, हे स्वयंसेवी संस्थांनीच केलं पाहिजे असंही नाही आहे. गावातले ॲक्टिव्ह बचत गट असतील, गावातली ॲक्टिव्ह तरुण मंडळं असतील, अशांनी सुद्धा अशा पद्धतीनं एक अभियान आखून प्रत्येकाला जी कोणती आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ती त्याला मिळतील अशा पद्धतीनं जर काळजी घेतली तर अनेक कुटुंबांचं, नागरिकांचं कल्याण होण्याकरता हे उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल, ही कल्पना आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा पद्धतीची अभियानं जी लोकोपयोगी ठरतील अशी जरूर राबवा. धन्यवाद.